नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर सिरीजमधला आपला जो पार्ट ऑफ स्पीचमधला टॉपिक आहे तो आहे प्रिपोजिशन. आजचा आपला टॉपिक आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर या प्रिपोजिशन शब्दामध्ये याचा जे अर्थ आहे तो दडलेला आहे. तर तो कसा? प्रिपोजिशन. पोजिशनच्या प्री म्हणजे अगोदर आणि पोजिशन म्हणजे स्थिती. म्हणजे स्थितीच्या अगोदर येणारा जो शब्द आहे, स्थितीच्या अगोदर जो शब्द जोडला जातो त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. आता डेफिनेशनच्या द्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज टू कनेक्ट नाउन ऑर प्रोनाउन. प्रिपोजिशन हा शब्द काय करतो? कनेक्ट करतो. कोणाकोणाला कनेक्ट करतो? नाउन किंवा प्रोनाउनला कनेक्ट करतो. कोणासोबत कनेक्ट करतो? अदर पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याच्या उरलेल्या भागासोबत त्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर तो कसा करतो? तो आता आता इथं जर तुम्ही बघितलं, द पेन इज इन द बॅग. द पेन इज इन द बॅग. पेन कुठे आहे? बॅग मध्ये आहे. आता मी जर समजा या ठिकाणी इन हा शब्द जर काढून घेतला तर काय वाक्य तयार होईल बघा बरं. द पेन, द बॅग. द पेन इज द बॅग. काही अर्थ आला का त्याला? नाही. म्हणजे पेन ही बॅग आहे, काही अर्थ आला नाही. परंतु मी या ठिकाणी जर इन टाकला तर आता या ठिकाणी बघा बरं, द पेन इज इन द बॅग. म्हणजे या ठिकाणी इन काय झालेलं आहे? प्रिपोजिशन. म्हणजे या इन काय केलेलं आहे? या द बॅगला आणि द पेन इज हे जे दोन अदर पार्ट्स ऑफ सेंटेन्स आहे यांना जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे जे प्रिपोजिशन आहे हे सेंटेन्समध्ये वेगवेगळ्या पार्टला जोडायचं काम करतात, वेगवेगळ्या पार्टला जोडून त्याला अर्थपूर्ण करण्याचं काम करतात. यांना जर आपण या सेंटेन्स मधून काढून टाकलं तर वाक्याचा या सेंटेन्सचा अर्थ आपल्याला लागत नाही. सेकंड बघा, द लॅम्प इज ऑन द टेबल. लॅम्प कुठं आहे? टेबलवर आहे. मग या ठिकाणी ऑन काय झालेलं आहे? प्रिपोजिशन. आता या ठिकाणी ऑन काय केलं? द लॅम्प आणि द टेबल या दोघांना जोडण्याचं काम केलं. आता ऑन जर काढलं, द लॅम्प इज द टेबल, शक्य आहे का? लॅम्प हा टेबल आहे. काही वाक्याचा मिनिंग मिळाला का? कोणताच मिनिंग लागला नाही. म्हणून या ठिकाणी ऑन जर आपण टाकलं तर या ठिकाणी त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. द लॅम्प इज ऑन द टेबल. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आता ऑनचा वापर केव्हा केव्हा होतो? जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट आपल्या एखाद्या स्पर्श करून एखाद्या सरफेसवर ठेवलेला आहे तेव्हा त्यासाठी ऑनचा वापर होतो. आता या ठिकाणी माझ्या हातामध्ये काय आहे? डस्टर. आणि ते कुठं ठेवलेलं आहे? हातावर ठेवलेलं आहे. द डस्टर इज ऑन माय हँड. द डस्टर इज ऑन माय हँड. आता लगेच या सरफेसला लागून एखादी वस्तू ठेवलेली आहे तिला दाखवण्यासाठी ऑनचा वापर होतो. आणि आता मी जर याला हे केलं, समजा थोडं असं याला उचललं समजा, आता माझ्या हातावर हे डस्टर आहे का? नाही. तर डस्टर कुठं आहे? डस्टर इज ओव्हर माय हँड. माझ्या हाताच्या वर आहे, परंतु हँगिंग आहे. याला ते टेकलेलं आहे का? नाही. टेकलेल्यासाठी ऑन, थोडं वर गेल्यानंतर ओव्हर, आणि जास्त जर का वर असेल त्याला काय म्हणायचं? ॲबो. तर हे जे वेगवेगळे प्रिपोजिशन आहे हे वेगवेगळे प्रिपोजिशन काय करत असतात? त्या वाक्यामध्ये ती स्थिती सांगण्याचं काम करत असतात, डायरेक्शन सांगण्याचं काम करतात किंवा टाइम सांगण्याचं काम करत असतात. ते हे पुढे सेंटेन्स म्हणून आपण समजून घेऊ. तर बघा या ठिकाणी आता, द चेअर इज बिटवीन राम अँड श्याम. चेअर कुठं आहे? राम अँड श्यामच्या मध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी बिटवीन हा या ठिकाणी काय झालेलं आहे? प्रिपोजिशन. म्हणजे द चेअरला आणि राम आणि श्यामला जोडण्याचं काम करून गेलेलं आहे बिटवीन काय? प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. वी आर सिटिंग इन फ्रंट ऑफ टीव्ही. आम्ही बसलेलो आहोत इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. कोणाच्या? टीव्हीच्या समोर. आता या ठिकाणी या वाक्याला आणि या वाक्याला जोडण्याचं काम कोण केलेलं आहे? इन फ्रंट ऑफ हे पूर्ण काय आहे? प्रिपोजिशन आहे. यांनी काय केलेलं आहे? या दोन यांना जोडण्याचं काम केलेलं आहे. इन फ्रंट मुळे या वाक्याचा अर्थ लागला की आम्ही टीव्ही समोर बसलेलो आहोत. नेक्स्ट मध्ये, ही इज इन हिज रूम. तो त्याच्या रूम मध्ये आहे. आता इन हिज रूम म्हणजे तो रूम मध्ये आहे, मध्ये दाखवण्यासाठी इनचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर दे आर स्पीकिंग अबाउट यू. ते बोलत आहे. अबाउट यू तुमच्याविषयी. ते तुमच्याविषयी बोलत आहे. आता या ठिकाणी अबाउटनं काय सांगितलं? या यूला आणि यांना जोडलं आणि अर्थ तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला की ते बोलत आहे तुझ्याविषयी. ते तुझ्याविषयी बोलत आहे. त्याविषयीसाठी अबाउट. अ लिटल गर्ल सॅट
अंडर अ ट्री. आता या ठिकाणी अ लिटल गर्ल म्हणजे छोटी मुलगी. सॅट म्हणजे हा सीटचा काय आहे, सेकंड फॉर्म आहे, भूतकालीन रूप आहे, पास्ट फॉर्म आहे सीटचा. सीट म्हणजे बसणे, सॅट म्हणजे बसली होती. तर ती मुलगी बसली होती. कुठे बसली होती, तर अंडर. अंडर म्हणजे खाली, झाडाच्या खाली. अंडर ट्री म्हणजे झाडाच्या खाली. तर अंडरनं या ठिकाणी यांना जोडलं आणि त्याला मिनिंगफुल बनवलं. आणि अंडर काय झालेलं आहे, प्रिपोजिशन. माय फादर बॉट अ बुक फॉर मी. माझ्या वडिलांनी, आता हे बॉट काय आहे, बायचा सेकंड फॉर्म आहे. बॉट काय आहे, बायचा सेकंड फॉर्म. माझ्या वडिलांनी पुस्तक विकत आणले होते. कोणासाठी, फॉर मी, माझ्यासाठी. या फॉरनं काय केलेलं आहे, या मीला याच्यासोबत जोडलं आणि या वाक्याचा अर्थ निघाला की परफेक्ट मिनिंग निघाला की माझ्या वडिलांनं पुस्तक विकत आणले, माझ्यासाठी पुस्तक विकत आणले. फॉर प्रिपोजिशन आहे फॉर. ही हिड बिहाइंड द डोअर. ही हिड बिहाइंड द डोअर. आता हे हिड काय आहे, हे हाईडचं सेकंड फॉर्म आहे. तर या ठिकाणी तो काय होता, तो लपला होता. तो लपला होता. आता बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. कुठे लपला होता, तो डोअरच्या पाठीमागे लपला होता. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, स्थिती सांगितलेली आहे किंवा प्लेस सांगितलेलं आहे. कुठे लपला होता, तर बिहाइंड, डोअरच्या पाठीमागे तो लपला होता. पास्ट टेन्स मध्ये. वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर. आपण वॉटर शिवाय जगू शकत नाही, म्हणजे आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. तर या विदाऊटनं काय केलेलं आहे, या वॉटरला आणि या वाक्याला जोडून त्याचा अर्थ व्यवस्थित या ठिकाणी फिट केला. कसा, वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाण्याशिवाय. एव्हरीवन लाफ ॲट हिम. प्रत्येक जण, लाफ म्हणजे हे लाफचं पास्ट रूप आहे, सेकंड रूप आहे. प्रत्येक जण हसला त्याच्याकडे. ॲट हिम. या हिमला दाखवण्यासाठी ॲटचा या ठिकाणी वापर केलेला आहे. ॲट काय आहे मग, प्रिपोजिशन. ॲट म्हणजे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्या पर्सनचा की कोणाकडे हसले होते, म्हणून ॲट. आय लेफ्ट हिम बिहाइंड. आय लेफ्ट हिम बिहाइंड. मी त्यांना मागे सोडले. मी त्यांना मागे सोडले. आता या ठिकाणी पण बिहाइंड आहे आणि या ठिकाणी पण बिहाइंड आहे, परंतु या ठिकाणी स्थिती दाखवली ती डोअरच्या पाठीमागे आणि या ठिकाणी आहे की मी त्यांना माझ्या पाठीमागे सोडलं. म्हणजे माझ्या पाठीमागे म्हणजे सोडून मी समोर गेलो, म्हणून त्या ठिकाणी ते जे वर्णन केलं ते बिहाइंडनं केलेलं आहे. बिहाइंड काय आहे, प्रिपोजिशन. आय वॉश माय हँड्स आफ्टर हिज. मी माझे हात धुतले. आफ्टर हिज म्हणजे त्याच्या नंतर. कोणाच्या नंतर, आफ्टर हिज, त्याच्या नंतर. तर या हिजला आणि याच्यासोबत जोडण्यासाठी आफ्टरने या ठिकाणी महत्वाचा रोल केलेला आहे. आफ्टर काय आहे, प्रिपोजिशन. ही मॅरिड ओनली फॉर मनी. त्याने लग्न केले फक्त पैशासाठी. तर या वाक्यामध्ये फॉरनं काय केलेलं आहे, या मनीला यांच्यासोबत जोडलं. आता फॉर जर या ठिकाणी काढला, जर आपण असं म्हटलं ही मॅरिड ओनली मनी, तर काही अर्थ लागतो का, कोणताच अर्थ लागणार नाही. ही मॅरिड ओनली मनी म्हणजे त्याने लग्न केले फक्त पैसा. तर यासाठी करिता लावण्यासाठी फॉर मनी, फॉर टाकल्यामुळे त्याला एक मिनिंग आलं आणि मग फॉर काय झालेलं आहे, प्रिपोजिशन. धिस वर्क इज बियॉन्ड हिज कॅपॅसिटी. हे काम आहे बियॉन्ड हिज कॅपॅसिटी म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या, त्याच्या क्षमतेच्या बाहेरचं ते काम आहे, तरी त्यानं ते केलं. हे दाखवण्यासाठी बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, क्षमतेच्या बाहेरचं किंवा क्षमतेच्या पलीकडचं ते काम होतं, तरी त्याने ते करून दाखवलं. म्हणून या ठिकाणी बियॉन्ड काय आहे, प्रिपोजिशन. बियॉन्डनं हे दोन पार्ट जोडण्याचं काम केलं. ही जम्प्स बिफोर मी. त्याने, ही म्हणजे काय, त्याने जम्प्स म्हणजे, ही जम्प्स म्हणजे काय, त्याने उडी मारली. बिफोर मी म्हणजे माझ्या पूर्वी. माझ्या पूर्वी त्याने उडी मारली आहे की, म्हणजे मला मारायची होती तर अगोदर त्यानेच उडी मारली. म्हणून या ठिकाणी मीला याच्यासोबत जोडलं बिफोरने. वी आर विथ यू. वी आर विथ यू. आम्ही तुझ्या सोबत आहे. तर या तुझ्या सोबत आणि आम्ही, तुम्ही आणि आम्हीला जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे, विथ. आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग विथ काय झालेलं आहे, प्रिपोजिशन. धिस प्लेस इज कूल फॉर मे. हे ठिकाण आहे, हे ठिकाण आहे थंड. हे ठिकाण थंड आहे मे साठी. मे महिन्यासाठी हे ठिकाण खूप थंड आहे. तर या ठिकाणी या मेला आणि या ठिकाणाला कोण जोडलेलं आहे, फॉर नाही.
मे साठी ते थंड आहे की नाही. तर फॉर काय झालेलं आहे, प्रिपोजिशन झालेलं आहे. आय शॉल रिटर्न विदिन अँड हवर. मी एका तासाच्या आत वापस येतो. मी एका तासाच्या आत वापस येतो. तर एका तासाच्या आत सांगण्यासाठी विदिन यांनी काय केलेलं आहे, महत्वाचा रोल बजावला. बघा ना तुम्ही, हे प्रिपोजिशन काय करा, काढून टाका आणि मग अर्थ लावायचा प्रयत्न करा बरं. त्या वाक्याला कुठलाही अर्थ राहणार नाही. म्हणून याचं प्रिपोजिशन नावच असं आहे की ते त्या पोझिशनच्या अगोदर लावलेलं असतात, एखाद्या डायरेक्शनच्या अगोदर लावलेलं असतं किंवा एखाद्या टाइमच्या पूर्वी लावलेलं असतं. ते अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघून पहा, यांना काढून बघा आणि मग काही त्याचा अर्थ लागतो का ते बघा, कोणताही अर्थ लागणार नाही. आणि त्यांना बरोबर त्या ठिकाणी फिट करा, बरोबर त्या सेंटेन्सचा मिनिंग जो आहे तो निघेल. म्हणून यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो. आणि हे जे प्रिपोजिशन आहे हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात आणि आपण त्या ठिकाणी मुले आहेत ते गोंधळतात. आता या ठिकाणी बिफोर टाकायचं का आफ्टर टाकायचं का बिहाइंड टाकायचं का विदिन टाकायचं हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही आणि मग त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी जातात. तर मला काय सांगायचं होतं की प्रिपोजिशन टाकताना पूर्ण वाक्याचा अर्थ अगोदर लावून घ्यायचा. त्या ठिकाणी ब्लँक दिलेलं असतं पहा आपल्या परीक्षेमध्ये आणि नंतर आपण त्या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की खालीलपैकी कोणते प्रिपोजिशन या ठिकाणी फिट होतं. मग आपल्याला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे आणि नंतर ते आपल्याला समजतं. दे आर नॉट अगेन्स्ट यू. दे आर नॉट अगेन्स्ट, ते नाहीत तुझ्या विरुद्ध. ते तुझ्या विरुद्ध नाहीत. या ठिकाणी यूला आणि देला जोडण्याचं काम कोण केलेलं आहे, अगेन्स्टने. म्हणजे अगेन्स्ट काय झालेलं आहे, प्रिपोजिशन. ओके, आता तुम्हाला कळालं. अगेन्स्ट काढून टाका बरं आणि मग वाक्याचा अर्थ लावा. दे आर नॉट यू, ते नाही तू, काही अर्थ लागणार नाही. आणि अगेन्स्ट टाका बरं. दे आर नॉट अगेन्स्ट यू, ते तुझ्या विरुद्ध नाही. कसा बरोबर मिनिंग निघालं त्याचं. द एरोप्लेन इज फ्लाइंग अबोव माय होम. माय होम. आता मी आता तुम्हाला सांगितलं होतं ऑन, ऑन, ओव्हर आणि अबोव. मी या ठिकाणी ते 3 प्रिपोजिशन सांगितले होते, त्यापैकी आता अबोव आलेलं आहे. द एरोप्लेन इज फ्लाइंग, एरोप्लेन उडत आहे. एरोप्लेन उडत आहे अबोव माय होम, माझ्या घराच्या वर किंवा माझ्या घराच्या वरून एरोप्लेन काय आहे, उडत आहे. तर या ठिकाणी आता हॅपीनेस, या ठिकाणी अबोव काय झालेलं आहे, प्रिपोजिशन झालेलं आहे. अबोव काय झालेलं आहे, प्रिपोजिशन. हॅपीनेस डिपेंड्स अपॉन अवर सेल्फ. हॅपीनेस डिपेंड अपॉन अवर सेल्फ. हॅपीनेस म्हणजे आनंद, डिपेंड्स म्हणजे अवलंबून आहे, अपॉन अवर सेल्फ आपल्यावर म्हणजे स्वतःवर अवलंबून आहे. म्हणजे स्वतःला, अवर सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःला. आणि या वाक्याला जोडण्याचं काम कोण केलेलं, अपॉन. द हॅपीनेस इज डिपेंड अपॉन अवर सेल्फ. तर या ठिकाणी आपण काय झालेलं आहे, प्रिपोजिशन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये प्रिपोजिशन म्हणजे काय आणि ते वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी त्याचा वापर होतो याविषयी सविस्तर अशी माहिती बघितली. तर मला असं वाटतं हा टॉपिक आहे हा आपल्याला या ठिकाणी समजला असेल. हा टॉपिक जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.